आत्म्याच्या प्राप्तीकरता, आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता जी भक्ती केली जाते तिला म्हणतात साधन भक्ती. पण भक्तीची एक विशेषता फार सुंदर आहे की भगवंताची प्राप्ती झाल्यावर सुद्धा ती सोडायची नसते. तिचा प्रकार बदलतो पण ती सोडायची नसते. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेचा सिद्धांत आहे ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोत्तर भक्ती हा सिद्धांत. तर भक्तीची आवश्यकता. गणपती हेच म्हणतात की ज्ञानाचा तुला जो अधिकार प्राप्त झालाय हा माझ्या कृपेमुळं तुझी बुद्धी शुद्ध होऊन तुला हा प्राप्त झालाय. बर, आता राजाने प्रश्न केलाय की मला योगाचा उपदेश द्या. तर योगाची व्याख्या, कशा कशाला योग म्हणत नाहीत हे अगोदर गणपती सांगतायत. ते म्हणतात की न योगम योग इत्याहुर योगो योगो न च श्रियः न योगो विषयोर्योगो न च मात्राभिस्तथा. सामान्यतः आपण ज्याला योग म्हणतो तो योग नाही. लक्ष्मीची प्राप्ती होणं, ऐश्वर्याची प्राप्ती होणं हाही योग नाही. विषयांचं सुख प्राप्त होणं हाही योग नाही. त्यासोबत इंद्रियांची बलवत्ता प्राप्त होणं हाही योग नाही. आजकाल जो योग चालला आहे तो फिजिकल फिटनेस साठी चालू आहे. योग फॉर बेटर स्पोर्ट्स, योग फॉर बेटर लुकिंग, योग फॉर डिफरंट टाइप्स. आजारी पडू नये, आम्ही ठणठणीत राहावं, आम्हाला व्यवस्थित आमच्या शारीरिक क्षमता वाढाव्यात यासाठी योग करतो. पण हा योगाचा मुख्य उद्देश आहे का? योगाचं लक्षण करताना योग सूत्रामध्ये सांगतात योगश्चित्तवृत्ती निरोधः. चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे. आजच्या योग्यांना किंवा आजच्या योगाभ्यासांना जर विचारलं की तुम्हाला तुमच्या शारीरिक उन्नतीची किंवा तुम्हाला तुमच्या शारीरिक क्षमतेची वृद्धी कशासाठी करायची आहे? योगाभ्यास कशासाठी करायचा? शारीरिक क्षमतेच्या उन्नतीसाठी. सामान्यतः आजकालचं बोलतो इथलं नाही. योगाभ्यास कशासाठी करायचा? शारीरिक क्षमतेच्या उन्नतीसाठी. शारीरिक क्षमता कशासाठी वाढवायच्या? तर त्यांचं उत्तर हेच येतं की दीर्घकाळ आम्हाला भोग भोगता यावेत यासाठी. अर्थात आजचा जो योग चालला आहे तो योगासाठी नसून तो वास्तविक भोगासाठी आहे. गणपती इथं म्हणतात न योगम योग इत्याहुर. सामान्यतः लोक ज्याला योग समजतात तो योग नाही. अजून कशा कशाला योग म्हणत नाहीत ह्याचं खूप विस्तृत वर्णन भगवान गणेशाने केलेलं आहे. वेळेची मर्यादा 410 श्लोकांची आणि 11 अध्यायाची गणेश गीता आहे. ही मला 3 तासात संपवायची आहे. म्हणजे रोज एक तास एकत्र नाही. तर कशा कशाला योग म्हणत नाहीत ह्याचा विस्तार भगवान गणेश करतात. मग नेमकं कशाला योग म्हणतात याचं ज्यावेळेस चिंतन करतात त्यावेळेस गणपती म्हणतात योगम नानाविधं भूप युञ्जति ज्ञानिनस्तमं भवन्ति विदृशा लोके जिताहारा विरेतसः. योग त्याला म्हणतात ज्ञानी भवन्ति वितृषा लोके. इहलोकाच्या वस्तूंपासून मन ज्याने विरक्त होतं त्याला योग म्हणतात. इहलोकाच्या वस्तूंपासून इहलोकाच्या सर्व सामग्रींपासून ज्याने मन विरक्त करता येतं त्या प्रक्रियेचं नाव योग आहे. आणि जिताहारा विरेतसः, ज्याने आहारावर नियंत्रण करता येतं त्याला योग म्हणतात. आता गणपती स्वतः आहार शब्द वापरतायत याचा अर्थ हा नाही की आपण फक्त खाण्याचा आहार घ्यावा. उपनिषदांवर शंकराचार्यांचं भाष्य जे सर्वमान्य आहे आदिशंकराचार्यांचं, आहार शब्दाची मीमांसा फार सुंदर केलेली भगवान शंकराचार्यांनी. भगवान शंकराचार्य म्हणतात की जे ग्रहण केलं जातं तो आहार आहे.
अर्थात डोळ्यांनी जे आपण बघतो तो सुद्धा आहार आहे. जिताहार अर्थात मी डोळ्यांनी काही वाईट बघता कामा नये, हा डोळ्यांचा शुद्ध आहार झाला. मी कानाने काही वाईट ऐकता कामा नये, हा कानाचा शुद्ध आहार झाला. मी अयोग्य वस्तूंचा स्पर्श करता कामा नये, हा त्वचेचा शुद्ध आहार झाला. अर्थात माझ्या संग्रहित होणाऱ्या सर्व गोष्टी शुद्ध असणं ह्याला शुद्ध आहार म्हणतात. आहार शब्द फार व्यापक आहे, जसा यज्ञ शब्द व्यापक आहे. द्रव्य यज्ञ, सपोयज्ञ, विविध यज्ञ आता गीतेमध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. यज्ञ शब्द जसा व्यापक आहे तसा आहार शब्द सुद्धा व्यापक आहे. तर आपल्या इंद्रियांवर ज्या प्रक्रियेने नियंत्रण करता येतं, आपल्या मनाचा ज्या प्रक्रियेने निरोध करता येतो, आपल्या मनामध्ये ज्या प्रक्रियेने विरक्ती जागृत करता येते, त्या प्रक्रियेला योग असं म्हणतात. असा उपदेश गणपती करतायत. म्हणून हा अध्यात्माचा योग आहे. सामान्यतः आपण ज्याला योग म्हणतो तो योग नाही. योगाची व्याख्या ही करतात. बर, गणपती अजून एक म्हणतात की योगाचं एक फळ, योगाची एक परीक्षा ही समत्व दृष्टीत आहे. अर्थात गीतेमध्ये सुद्धा म्हणले समत्वम योग उच्यते, समत्व बघता यावं. आता इथं देवतांचं समत्व भगवान गणपती वर्णन करतात. शिवे विष्णू च शक्तौ च सूर्ये मैनराधिप या भेद बुद्धिर्योगस्य सम्यक योगो मतो मम. गणपती म्हणतात की शिव असो, शक्ती असो, हरी असो, सूर्य असो आणि माझ्यामध्ये असो, या सर्वांमध्ये जो अभेदत्व बघतो तो योगी. दोन गोष्टी आहेत, एक असतं समानत्व आणि दुसरं आहे अभेदत्व. देवतांमध्ये भिन्नता नाहीये बघा. ईश्वर एक आहे. ह्यासाठी थोडीशी वेदांताची प्रक्रिया आवश्यक आहे. ईश्वराचं मूळ स्वरूप हे निराकार स्वरूप आहे. कसं स्वरूप आहे? ईश्वराचं मूळ स्वरूप हे निराकार स्वरूप आहे. पण ते निराकार स्वरूप, त्या निराकार स्वरूपाची प्राप्ती सामान्यांना होणं शक्य नाहीच आहे, पण मोठ्या मोठ्या योग्यांना सुद्धा होणं ते शक्य नाही. म्हणून अनुग्रह करून तेच निराकार तत्व भक्तांच्या वर असलेल्या अनुकंपेच्या योगाने स्वतःला सगुण बनवून येतं. सगुण बनवून येतं. मग आता सगुण बनवून येतं तर मग एकच स्वरूप घ्यायला काय हरकत आहे? सगुणाचं एकच स्वरूप घ्यायला काय हरकत होती? विविध का घेतले? सरळ आहे. व्यक्ती तितक्या काय म्हणे, व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाची मनस्थिती, प्रत्येकाचे संस्कार, प्रत्येकाचे स्वभाव एकसारखे नसतात. प्रत्येकाची, थोडक्यात आपल्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येकाची आवड सारखी नसते. म्हणून भगवंतांनी विविध रूप धारण केले. विविध रूप धारण. आता गुळाचा घोडा केला, गुळाची गाडी केली, गुळाचे वेगवेगळे पदार्थ केले आणि एखाद्याला सांगितले की सगळ्यांमधून चखून बघ जास्त गोड कुठले. उत्तर काय येईल? उत्तर काय येईल? सर्व समानच गोड आहे. अर्थात त्या एका मूळ निर्गुण तत्वापासून ही विविध देवता निर्मित झाल्या. अर्थात स्वेच्छेने त्या मूळ निराकार तत्वानी भक्तांना ग्राह्य होण्यासाठी स्वेच्छेने विविध रूप धारण केले. त्याच्यामध्ये श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व नावाची गोष्टच नाही. जसं राम आणि कृष्ण ह्यांना आपण काय मानतो? विष्णूचे अवतार, बरोबर? राम आणि कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. तसंच प्रक्रिया सांग, तसंच निर्गुण तत्वाचे अवतार हेच गणपती, हरी, हर, शक्ती, सूर्य इत्यादी. वेदांताच्या प्रक्रियेमध्ये जाऊन थोडासा याचा विचार केला पाहिजे. ह्याच्यामध्ये श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व भाव नाही. सृष्टीच्या
पालनासाठी पंचतत्वांची आवश्यकता आहे. पंचभूतांची नाही, पंचतत्व हे वेगळे आहेत. एक सृष्टी, दुसरं पालन, तिसरं लय, चौथं अनुग्रह आणि चौथं निग्रह आणि पाचवं अनुग्रह. यामध्ये सृष्टी तत्व जे ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतात त्याचं समत्व सूर्याशी करून, सूर्यदेवाशी करून सृष्टीचं उत्पत्ती तत्व हे सूर्याला मानले. वेदांमध्ये सुद्धा, सूर्यस्तुतीमध्ये सुद्धा सूर्यापासून जगाची उत्पत्ती इत्यादी विभिन्न प्रक्रिया आलेल्या आहेत. सूर्याला सृष्टीचं उत्पत्ती तत्व मानलं. विष्णूला सृष्टीचं पालक तत्व मानलं. सृष्टीचं पालन भगवान विष्णू करतो. ज्या वेळेस संकट येतात त्या त्यावेळेस अवतार ग्रहण करून त्याचं पालन करतो. सृष्टीचं लय तत्व हे शिवाला मानलं, ज्यामध्ये सृष्टीचा लय होतो ते लय तत्व शिवाला मानलं. अच्छा, पण कधी कधी उत्पाद ज्यावेळेस अधिक होतात किंवा काही विकृत गोष्ट होते त्यावेळेस निग्रहाची सुद्धा गरज असते ना. गाडीला नुसता गेअर असून जमत नाही, त्यासोबत त्याला ब्रेक सुद्धा असला पाहिजे. तत्सम सृष्टीमध्ये निग्रह तत्वाची आवश्यकता असते. ते निग्रह तत्व म्हणजे शक्ती. किती झाले? 4. उत्पत्ती तत्व, पालक तत्व, लय तत्व, निग्रह तत्व. उत्पत्ती तत्व सूर्य, पालक तत्व विष्णू, लय तत्व शिव, निग्रह तत्व शक्ती. आणि भरपूर आता सामान्य लोकांना माहीत नाही, पण अनुग्रह तत्व हे दार्शनिकांनी गणपतीला मानले. मंगलमूर्ती मोरया. अनुग्रह तत्व हे गणपतीला मानलं. अनुग्रह तत्व भक्त म्हणून कलव चंडी विनायक हे आपण उगाच म्हणत नाहीत. अनुग्रह तत्व. आणि म्हणून ह्या देवतेमध्ये अभेदत्व आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त इंद्रादी ज्या देवता आहेत त्यांना आपण जीव कोटीत त्यांची गणना करू शकतो, पण इथपर्यंत जे आहेत हे पंचायतन देवांची उपासना ही आपल्याला देवी भागवतात सुद्धा आपण शेवटच्या दिवशी श्रवण केली संक्षिप्त. आणि भगवान आदिशंकराचार्यांनी सुद्धा कलिकालामध्ये त्याचं विशेष प्रवर्तन केलं. तर या पंचायतांमध्ये अभेदत्व आहे, म्हणून श्रेष्ठ कनिष्ठत्व भाव नाही. माझा श्रेष्ठ कनिष्ठत्व भाव नाही तर आपली श्रद्धा ज्याच्यामध्ये दृढ होते, आपली श्रद्धा ज्याच्यामध्ये विशेष बसते, अशा तत्वाची भक्ती करून आपण त्या परम निर्गुण तत्वाला प्राप्त करू शकतो. ज्याला साधना करायची आहे त्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की ह्याच्यामध्ये श्रेष्ठत्व कनिष्ठत्व भाव नाहीये, ह्याच्यामध्ये अभेदत्व आहे. जसं राम आणि कृष्ण हे एका आपण विष्णूचे अवतार मानतो, तसं हे पंचायतन ते एका निर्गुणाचे अवतार आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये अभेदत्व आणि समानत्व आहे. आता प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची लीला वेगळी. हे का? भक्तांच्या आवडी निवडीसाठी. म्हणून गणपती म्हणतात की समदर्शन, अभेद दर्शन हाही योगाचा अंग आहे. पुढं उपदेश करताना एक सुंदर विषय इथं गणपती सांगतात. मी आता जसं म्हणलं, सरळ सरळ ज्ञानाची योग्यता येऊ शकत नाही. सरळ सरळ ज्ञानाची योग्यता येऊ शकत नाही. उपनिषदांचं श्रवण करतात, ब्रह्मसूत्राचं श्रवण करतात, योगाचा अभ्यास करतात, चांगलीच गोष्ट आहे, अगदी योग्य गोष्ट आहे. पण आपल्या परंपरेमध्ये क्रम सांगितलाय. ज्ञानाच्या प्राप्तीपूर्व 3 गोष्टी आहेत. मनुष्याच्या मनामध्ये, जीवामध्ये 3 दोष आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मळ. अनंत जन्माचे कुसंस्कार, त्यांचा मळ मनामध्ये आहे, तो नष्ट होतो निष्काम कर्माने. त्याच्यानंतर मनुष्याच्या मनामध्ये स्वाभाविक अनैकाग्रता आहे. आपलं मन सरळ सरळ एकाग्र होतं का? होत नाही.
म्हणून अनैकाग्रता आहे, त्याच्या निवारणासाठी उपासना, आणि शेवटचं जे आवरण आहे अज्ञानाचं त्याच्या निवारणासाठी ज्ञान. अर्थात ज्ञान ही शेवटची पायरी आहे, त्याच्या पूर्वीच्या 2 पायऱ्या झाल्या पाहिजेत. म्हणून निष्काम कर्माची खूप खूप अत्यंत आवश्यकता आहे. निष्काम कर्माविना गाडी पुढे नाही जाऊ शकत. आजकाल कर्म आपण करतो, पण ते निष्काम कर्म बघायला फार कमी मिळतात. इथं भगवान गणपती ह्याच सिद्धांताची पुष्टी करतात. जहाती यदि कर्माणि ततः सिद्धिं न विन्दति आदौ ज्ञाने नाधिकार कर्मण्येव संयुज्यते. गणपती म्हणतात की नुसता कर्माचा त्याग करणं ज्ञानाचा अधिकार येऊ शकत नाही. अगोदर निष्काम कर्माचं अनुष्ठान हे आवश्यक नाही, अनिवार्य आहे. आता जर एखाद्याने निष्काम कर्म करून या जन्मात आपलं चित्त शुद्ध करून घेतलं आहे, तर पुढच्या जन्मापासून त्याची प्रगती, साधनेची प्रगती पुढेपासून चालणार. पण अशा एखाद्या अधिकारी महात्म्याची सर आपल्याला येऊ शकत नाही. म्हणून साधनेच्या बाबतीत क्रमाने जाणं आवश्यक आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा निष्काम कर्म. गणपती पुढे म्हणतात, कर्मणा शुद्ध हृदयो भेद बुद्धिं पयिष्यति सयोग सचयोग समाख्यातो अमृतत्वाय कल्पते. निष्काम कर्म केलं तर बुद्धी शुद्ध होते आणि ज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो. निष्काम कर्म करायचं म्हणलं, कर्म जर निष्काम करायचं म्हणलं तर आपण ते पाहिजे तसं करतो असं नाही. ते व्यवस्थित त्याचं जर आपण आचरण करत जर गेलो तर त्या कर्माने ते कर्म एक तर व्यवस्थित करायचं, यथासांग करायचं आणि त्याची कामना नाही ठेवायची. ही फार आवश्यक गोष्ट आहे. निष्काम कर्म. अच्छा, आता ही सैद्धांतिक गोष्ट झाली. ह्याचं जीवनामध्ये आचरण कसं करायचं. आता आपल्याला सगळी कर्म ही निष्काम करणं सध्या तरी जमणार आहे का बरं. सध्या सगळी कर्म आपण निष्काम करू असं होऊ शकतं का. नाही. म्हणून प्रारंभ कसा करावा तर एक तरी कर्म मी असं प्रारंभ करावं की ज्याच्यामधनं मला कसल्याही लाभाची अपेक्षा नाही. ते कर्म माझं, मग ती कुठली सेवा असेल, कर्म अर्थात सेवा, मी कुठली एक सेवा ग्रहण करावी ज्याच्यामधनं मला न कसल्या प्राप्तीची अपेक्षा आहे, ना धनाची अपेक्षा आहे, ना मला प्रसिद्धीची अपेक्षा आहे, ना नावलोट कशाचीच मला अपेक्षा नाही. ही एक सेवा, हे कर्म मी फक्त यासाठी करतो आहे की माझा इष्टदेव गणपती बाप्पा माझ्यावर प्रसन्न हो. प्रारंभ इथून करायचा आणि हळूहळू वाढवत त्यानंतर आपली योग्यता अशी होते की आपण सगळी कर्म निष्काम भावनेने करू शकू. आज गणेश गीतेच्या या प्रारंभाच्या 3 दिवसाच्या असलेल्या या प्रवचनमालेमध्ये प्रारंभी आपण भगवान गणपतीचा उपदेश आपण प्रारंभ केला. उद्या परवा खरोखर ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायचा हा निश्चयच आहे, त्याला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टींचं संकलन, त्या सगळ्या गोष्टींची सूत्रसंग्रह, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश या गणेश गीतेमध्ये आहे. आणि खरोखर आपण भाग्यवान आहात की हे इतकं महत्त्वपूर्ण प्रकरण भगवान गणेशांच्या प्रांगणामध्ये आपल्याला श्रवणाला मिळत आहे. साधनेचे गूढ आणि गंभीर रहस्य उद्याच्या आणि परवाच्या आपल्या प्रवचनमालेमध्ये उघडल्या जाणार आहेत. म्हणून सर्व श्रोत्यांच्या चरणी परत एकदा विनम्र प्रार्थना की श्रवणाचा अत्यधिक लाभ घेऊन आपण भगवान गणेशाची कृपा प्राप्त करावी. मंगलमूर्ती मोरया महासाधु श्री मोरया गोसावी स्वामी महाराज की जय. श्रोत्यांच्या अभावी उशिरा चालू करायला लागलं, तशी आपल्यावर उद्या वेळ येऊ नये. उद्या अर्थात चतुर्थीचा दिवस आहे, गजबजलेलाच राहणार. पण प्रवचनाचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी इथं 4:45 वाजता इथं उपस्थित व्हावं. जिथं संतांची संजीवन समाधी होते तिथल्या क्षेत्राचं काय महत्व असतं, काल आपण ह्याची थोडीशी चर्चा, ह्याचं थोडं चिंतन आपण केलं होतं. अशा परम पुनीत
आणि जागृत स्थळी गाणपत्य परंपरेतील सर्वोच्च तत्वज्ञान, सर्वोच्च उपदेश ऐकण्याचा अवसर आपल्याला कृपादृष्टीने आपल्याला प्राप्त झालेला आहे.